फक्त त्याला काही रिस्ट्रिक्शन्स असे असतात की त्यामुळे ट्रॅफिकला अडचण यायला नको किंवा रस्ता बंद व्हायला नको, परत कुठल्या समाजाच्या भावना दुखवणार नाही या पद्धतीचे त्यामध्ये साऊंड किंवा जे काय असेल ते घोषणा ते होता कामा नये. आणि टायमिंगच्या बाबतीत, साऊंडच्या बाबतीत आपल्याला सर्वात महत्त्वाचं हे आहे, सुप्रीम कोर्टाचे आपल्याला निर्देश आहेत की इंडस्ट्रियल एरियामध्ये 75 डेसिबल, त्यानंतर मिनी इंडस्ट्रियल म्हणजे आपला कमर्शियल एरिया आपण ज्याला म्हणतो तो, त्यानंतर रहिवासी क्षेत्र आणि शांतता क्षेत्र. तर शांतता क्षेत्रामध्ये 40 डेसिबल पर्यंत आपण वाजवू शकतो आणि बाकी रेसिडेन्शियल असेल तर 50 पर्यंत. तर त्या मर्यादेत आपण कुठलंही वाद्य वाजवलं तर त्याला काही अडचण नसणार नाहीये. होतं काय की डीजेला परवानगी संदर्भात असं पुढे काही नाहीये की डीजेला परवानगी दिली जाते किंवा दिली जात नाही. मुळात त्याचा आवाज लिमिटमध्ये असेल तर वाजवायला कोणाला काही अडचण नाहीये. पण डीजे आपण बघतो, डीजेचा आवाज हा नेहमी केव्हाही तुम्ही काउंट करा 100 डेसिबलच्या पुढेच जातात गेलेला असतो, म्हणून त्याला बंदी असते. दुसरं काही कारण नाही. दुसरं महत्वाचं, आपल्याला माहित आहे की सध्या परीक्षेचा काळ आहे, मुलांच्या परीक्षा चालू आहेत, 12च्या जरी संपल्या ते पण कॉलेजच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या चालू आहे. त्याचबरोबर आपण बघतो गेल्या 2 वर्षापासून आपण फेस करतोय की कोरोनामुळे कोणत्या प्रकारे व्याधी यायला लागल्यात, त्रास व्हायला लागला लोकांना. आणि त्यात आणखी साऊंड समोर, म्हणजे ऍक्च्युली असं लक्षात येत नाही हा आजार असा आहे